मित्रांनो, आता सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आता संध्याकाळचे 6 वाजत आहे। बऱ्याचशा भागामध्ये आज मध्यरात्री 18 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री दरम्यान आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मध्यम मुसळधार ते अति मुसळधार ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर काही ठिकाणी पाऊस पडणारच नाही, तर अशी जिल्हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता सुरुवात करूया मित्रांनो आपण पश्चिम किनारपट्टीलगतच्या प्रदेशाकडून। या ठिकाणी आपण बघू शकत असाल रडारवरती की यामध्ये मुंबई आहे, वसई विरार आहे, त्यानंतर माथेरान, अलिबाग आहे, मुरुंद आहे, लोणावळा आहे, महाड आहे, दापोली आहे, चिपळूण आहे, रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज या ठिकाणी बघायला मिळणार नाही। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल मित्रांनो कोल्हापूर आहे, सांगली आहे, निप्पाणी आहे, कराड आहे, विटा आहे, वडूज आहे, सातारा आहे, भोर आहे, पुणे आहे, चाकण आहे, जुन्नर आहे, अकोले आहे, त्यानंतर नाशिक, घोटी, पेठ या भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण वळूया मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार आहे, साक्री आहे, धुळे आहे, मालेगाव आहे, मनमाड आहे, चाळीसगाव आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर आहे, पैठण आहे, जामखेड आहे, दौंड, इंदापूर, बारामती या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे पंढरपूर आहे, सांगोले आहे, सोलापूर आहे, बार्शी आहे, धाराशिव आहे, वैजापूर आहे, इंदी आहे, त्यानंतर करमाळ आहे, त्यानंतर इकडे वळू शकता आपण मोहोळ आहे, त्यानंतर इकडं पंढरपूर आहे, त्यानंतर इकडं अक्कलकोट आहे, नलदुर्ग आहे, तुळजापूर आहे, वैराग आहे, धाराशिव आहे, बार्शी आहे, धाराशिव, तेर, त्यानंतर भूम, कळंब, लोणीघाट, केज या भागामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बीड जिल्ह्यामध्ये बीड आहे, जामखेड आहे, त्यानंतर परळी, वैजनाथ, अंबेजोगाई या माजलगाव, त्यानंतर इकडं पैठण आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर इकडं फुलुंब्री आहे, भोकरदन, पिसोर आहे, त्यानंतर इकडे शेवगाव, पाचोरा, एरंडोल, परोळा, अंबळनेर, जळगाव, त्यानंतर भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वळूया मित्रांनो आपण इकडं जालना जिल्ह्यामध्ये जालना आहे, देऊळगाव राजा, जाफराबाद आहे, भोकरदन आहे, त्यानंतर इकडं बदनापूर, नाणेगाव, धाबाडी, राजूर, सामंतनगर, जाफराबाद, त्यानंतर इकडं चांदोल, धाड, त्यानंतर हिवरडी आहे, त्यानंतर इकडं परतूर आहे, त्यानंतर इकडं मंठा आहे, त्यानंतर इकडं शेलू आहे, त्यानंतर इकडं मानोली, किनोला, पाथरी, परभणी आहे, त्यानंतर इकडं जिंतूर, औंढा, नागनाथ, पूर्णा, बसमत, गंगाखेड, त्यानंतर कंधार आहे, अहमदपूर आहे, त्यानंतर लातूर आहे, औसा आहे, अंबेजोगाई आहे, त्यानंतर गेवराई आहे, शिरूर, अनंतपाल आहे, अहमदपूर आहे, उदगीर आहे, त्यानंतर नांदेड, अर्धापूर, बसमत, भोकर, पेठ, उमरी, नायगाव, धर्माबाद, हिमायतनगर या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार नाही। त्यानंतर इकडे वळूया मित्रांनो आपण या जिल्ह्यामध्ये आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा। यवतमाळ आहे, डिग्रस, दारवानेर आहे, त्यानंतर घाटंजी आहे, पुसद आहे, त्यानंतर पांढरकवडा आहे, त्यानंतर आदिलाबाद आहे, त्यानंतर किनवट, उमरखेड या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा हाय अलर्ट आपल्याला या जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने जारी केलेला आहे। त्यानंतर इकडं कारंजा, लाड आहे, मंगरुळपीर आहे, त्यानंतर वाशिम आहे, त्यानंतर मानोरा, मालेगाव, रिसोड, त्यानंतर इकडं अकोला जिल्ह्यामध्ये अकोला, बाळापूर, पातूर आहे, खामगाव आहे, नांदूर आहे, जानेफळ आहे, मेहकर आहे, चिखली, बुलढाणा, मोताळा, मलकापूर, जळगाव, जामोद आहे, त्यानंतर इकडं तेलारा आहे, पाटी, दर्यापूर, मूर्तिजापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं चिखलदरा, परतवाडा आहे, अचलपूर आहे, त्यानंतर अमरावती आहे, मोजरी, मोशी, आष्टी, चांदूर, आरवी, पुलगाव आहे, कारंजा आहे, वरुड आहे, नरखेड आहे, त्यानंतर काटोल आहे, कोंडाली आहे, त्यानंतर इकडं सौसार आहे, सावनेर आहे, धवलपूर आहे, नागपूर आहे, रामटेक आहे, मौंडा, उमरेड, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा या संपूर्ण चारही जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण वळूया मित्रांनो पूर्व विदर्भामध्ये भंडारा आहे, तुमसर आहे, त्यानंतर तिरोरा आहे, वाराशिवनी आहे, साकोली आहे, गोंदिया आहे, त्यानंतर इकडं
आमगाव आहे, किनी आहे, देवराई आहे, अर्जुनी मोरगाव आहे, त्यानंतर ब्रह्मपुरी आहे, आरमोरी आहे, त्यानंतर तालोडी आहे, गडचिरोली आहे, कोळासा, चमरोशी, पोबोर्णा आहे, त्यानंतर इकडं गोंडपिंपरी, राजुरा, चंद्रपूर, भद्रावती, त्यानंतर इकडे हिंगणघाट, वर्धा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला पूर्व विदर्भामध्येच की वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, त्यानंतर इकडं गोंदिया, भंडारा या 5-6 जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 18 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.